ब्रह्महत्या म्हणजे ब्रह्म जाणती तो ब्राह्मण, असं का ज्याला त्या ब्रह्मज्ञानाचं माहिती आहे त्यालाच म्हणायचं ब्राह्मण. म्हणून ब्राह्मण लोक किंवा संत लोक काय करत असतात, ज्ञानाचा तुम्हाला धडे देऊन ज्ञानानं सन्मार्गानं तुम्हाला परमेश्वराचा रस्ता दाखवतात, पापापासून मुक्तता करतात. आणि असा असल्या म्हणून त्या ब्राह्मणाची सुद्धा हत्या करू नका अशा प्रकार दिला. तिन्ही हत्या घडल्या आणि सर्व नाहीसं झालं. आणि मग परशुरामानं काय केलं, सगळ्या क्षत्रियाचा नाश केला. 21 वेळेला जे जन्माला आले क्षत्रिय जन्मल्याबरोबर मारायचा, जन्मल्याबरोबर मारायचा, अशा प्रकारचे 21 वेळेला निक्षत्रिय पृथ्वी केली. परशुराम हा ब्राह्मण होता, रेणुका ही ब्राह्मण होती, जमदाग्नी हा ब्राह्मण होता, पण यांनी क्षत्रिय कुळाचा नाश केला. मग एकामुळे किती लोकांचा नाश झाला. अशा प्रकारचा विचार केला पाहिजे आपण काय करतो आणि कुठं जायचं आपल्याला. म्हणून पुण्य म्हणून आचर्य तयातच पाप निपजे, म्हणून शास्त्र श्रवण कीजे गुरुची मुखे. अशा प्रकारचं शास्त्र श्रवण करा गुरुच्या मुखानं आणि त्यासारखं आचरण करा. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं झाल्यानंतर आता एखाद्या वेळेस काय होते, परशुरामानं एवढी हत्या केली, त्यानं प्राश्चित सुद्धा घेतलं. आपण प्राश्चित घेत नाही, प्राश्चिताला महत्व आहे. कोण्या चुकीचं प्राश्चित घेतलं पाहिजे. आपण कोणाला जर पाय लागला आणि आपण सॉरी जर म्हणलो तर त्याला बरं वाटते, आणि नाही म्हणलं तर राग येतो. आणि म्हणून त्या प्राश्चिताचं फार महत्व आहे. आमच्यामध्ये सुद्धा प्राश्चिताला महत्व आहे. किती दोष घडला आणि प्राश्चित जर अधिकरणाजवळ केला आपण, त्या दोषाचा नाहीसा होत असतो. म्हणून यांनी काय केलं, परशुरामानं सर्व जिंकून तर घेतलं, पृथ्वी निक्षित्र केली आणि शेवटी आपलं सर्व त्याग केला, ब्राह्मणाला देऊन टाकलं, दान देऊन टाकलं आणि आपण तपश्चर्या करण्याकरता समुद्राकाठी निघून गेलेला आहे. अशा प्रकारचा परशुराम होता. हा सुद्धा ज्ञान विग्रह होता. आणि म्हणून अशा प्रकारचे कर्म करू नये आपण. आणि म्हणून आमच्या स्वामींनी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ध्येय कोणतं आहे, आपल्याला कुठं जायचं, आपण हा जीव आहे, असं जे गाव आहे आणि त्या गावामध्ये एक जोगी म्हणजे संन्यासी भिक्षा मागत मागत चाललेला आहे. आणि एक गणिका, गणिका म्हणजे स्त्री, वाईट कर्म करणारी पण विद्वान होती. मग त्या संन्यासाला तिनं प्रश्न केला, तिनं शास्त्रातून प्रश्न केला. काय म्हणते, कवन देश से आया जोगी, कवन तुम्हारा नाम, कवन देश से आया जोगी, कवन तुम्हारा नाम, कवन तुम्हारी माता पिता, कवन तुम्हारा धाम. अशा प्रकारची जी गणिका असणारी, वेश्या असणारी, हुशार होती, विद्वान होती. तिनं अशा प्रकारचा त्या साधूला प्रश्न केला. आणि त्या साधूला प्रश्न केल्यानंतर थोडे मग साधू सुद्धा विचारात पडले. साधू विचारात पडले आणि त्या साधूनं काय केलं, विचार करून ही विद्वान आहे, आपल्याला अडवणारी आहे, आपल्याला कोणातरी मोहामध्ये घालून आपलं धर्म नष्ट करणारी आहे, असं त्याने समजलं. आणि त्याने अंतर्ज्ञानाने आपण ज्याचं हे करतो त्याचं स्मरण केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्याला सुद्धा बुद्धी हुशार तर होतात, पण त्यावेळेला त्याने सुद्धा उत्तर दिलेलं आहे. आपण म्हणतो कवन देश से आया जोगी, कवन तुम्हारा नाम. ती काय म्हणते, ते जोगी तू कुठून आलेला आहे, तुझं नाव काय आहे, तू कोण्या देशातून आला. मग आपण सांगतो माझं नाव पांडुरंग आहे, माझं नाव किसनराव आहे, माझं नाव सोमनाथ आहे, काहीतरी असं सांगतो. पण त्या संन्यासाने तसं सांगितलं नाही. तो काय म्हणतो, तम देश से आया जोगी, जीव हमारा नाम, तम देश से आया जोगी, जीव हमारा नाम, कृष्ण हमारी माता पिता, मोक्ष हमारा धाम. लगेच त्या साधूनं उत्तर दिलं, माझं नाव काहीच नाही, मला फक्त माझं नाव जीव आहे, जीव आहे की नाही. आपल्याला नाव कोण ठेवलं,
जन्माला आल्यानंतर आईनं वडिलांना किंवा बारसं करतो त्या त्यावेळेला नाव ठेवलं. जन्मल्याबरोबर काही नाव आहे का? नाव नाही. म्हणून तो म्हणतो तम देशामधून आलो मी. तम देश म्हणजे मायेच्या तम स्वरूपामधून आलो मी, अंधकारातून आलो आणि कोणतं तरी सुकृत केलेलं आहे त्या ठिकाणी आणि म्हणून माझा मनुष्य जन्म झाला. मनुष्य जन्म होण्याकरता काहीतरी कर्मच करावं लागते. कर्म तेवी सत्पात्री दान म्हणजे असं अन्नदान, त्या अन्नदानाचंच फळ हे मनुष्य जन्म आहे. आणि त्यातल्या त्यात दानियाच्या ठिकाणी भजन घडलं तर त्याच्या ठिकाणी दान निष्पन्न होते, नाहीतर रिक्त मनुष्य देह होत असतं. तुम्ही नुसतं अन्नदान करा, तुम्हाला नुसतं मनुष्य देह भेटेल. आता एका ठिकाणी एकाच घरामध्ये 4 भाऊ असतात, एक कलेक्टर होतो, एक शेतकरी राहतो, एक काहीच राहत नाही. असं कशामुळे होते? तर त्या जीवाला कोणातरी चांगल्या सत्पात्राच्या ठिकाणी दान घडलेलं आहे आणि म्हणून त्याला बुद्धिमत्ता सुद्धा तशी दिलेली आहे. म्हणून हे अन्नदानाचं कार्य आहे. मग तो काय म्हणतो? तम देशशे आया जोगी. मी तम देशामधून आलो, तम स्वरूपामधून आलो, मायेच्या तम स्वरूपामधून आलो, अंधकारामधून आलो. जीव हमारा नाम, माझं नाव जीव आहे. आणि कृष्ण हमारी माता पिता, माझा कृष्ण आणि आई आणि वडील कृष्णच आहे माझा. कृष्ण हमारी माता पिता, मोक्ष हमारा धाम, मला गाव नाही काही नाही. मी मोक्ष म्हणजे परमेश्वराचं मोक्ष जे आहे, परमेश्वराचा जो आनंद आहे ते माझं गाव आहे. पुण्याच्या बाईनं प्रश्न केला, काही कारण मुंड मुंडायो, काही कारण कंथा, काही कारण मुंड मुंडायो, काही कारण कंथा, काही कारण पत्र जोली, काही कारण दंडा. पुन्हा त्या बाईनं प्रश्न केला, म्हणजे कोणत्या कारणामुळे तुम्ही मुंडन केलं, दाढी मिशी का काढली, संन्यासी का झाले, अशा प्रकारचा प्रश्न केला. काही कारण मुंड मुंडावे, काही कारण कंथा म्हणजे अंगावर डगला कशामुळे घातला तुम्ही, हातात ही झोळी कशा करता घेतलेली आहे, काठी हातामध्ये का घेतलेली आहे, अशा प्रकारचा त्याने शास्त्राबद्दल प्रश्न केला. पुन्हा या साधूंना प्रश्न केला, ईश्वर कारण मुंड मुंडायो, शीत निवारण कंथा, भिक्षा मंगन पत्तर जोली, कुत्ता निवारण दंडा. काय म्हणतो तो? कृष्ण देवा करता मी मुंडलेला आहे, देवा करता मी मुंडन केलेलं आहे, देवाच्या दरबारामध्ये जाण्याकरता मी सगळा शिका सूत्राचा त्याग केलेला आहे. म्हणून देव म्हणतात शेंडी सुद्धा आमच्यामध्ये शेंडी ठोठा ठेवत नाहीत आम्ही, शेंडीचा सुद्धा त्याग, वरी शेंडी नाही खाली कष्टा नाही, असं आहे संन्यासाचं वर्तन. म्हणून तो काय म्हणतो, देवा करता आम्ही असं केलेलं आहे. आणि हे कंथा, शीत म्हणजे थंडी वाजू नये म्हणून कंथा एक घातलेला आहे. ही झोळी आणि ते पात्र त्याच्यामध्ये भिक्षा मागण्याकरता ही झोळी आहे. भिक्षा मागायची, जेवढं लागलं तेवढंच घ्यायचं, जेवण करायचं आणि दुसरं गाव पाहायचं. त्याच्याकरता ती काठी कुत्ता निवारण दंडा, कुत्र्याला मारण्याकरता नाही. कुत्ता निवारण म्हणजे कुत्रं जर अंगावर आलं तर त्याला चिटकारायचं, म्हणून कुत्ता निवारण दंडा, कुत्र निवारण करण्याकरता हे दंड आहे. अशा प्रकारचे त्याने प्रश्नाची उत्तर देऊ लागला. पुन्हा तिने विचार केला, काही कारण कवन तुम्हारी शेज सवारी, कवन पुरावे भत्ता, कवन तुम्हारी पाव पखारी, किसे करेगे बाता. काय म्हणते ती पुन्हा बाई म्हणती, कवन तुम्हारी शेज सवारी म्हणजे कुठं तुम्ही झोपता, कुठं राहता, तुम्हाला घर आहे की नाही, तुम्हाला दार आहे की नाही, तुम्हाला शेती आहे की नाही, बाडी आहे की नाही, असं विचारलं. कवन तुम्हारी शेज सवारी, कवन तुम्हारी, कवन पुरावे भत्ता म्हणजे तुम्हाला भत्ता कोण पुरवतं खाण्याकरता. आता शासनाने एवढे भत्ते दिलेले आहेत, तुम्हाला भत्ता कोण देतंय. कवन तुम्हारी पाव पखारी, तुम्हाला पाणी पाजण्याकरता कोण आहे, पाणी कुठं आहे, तुम्हाला बोर आहे का, तुम्हाला विहीर आहे का, तुम्हाला शेती आहे का, असं विचारते. कवन तुम्हारी पाव पखारी, किसे करेगी बाता, तुम्हाला करमत नाही तर तुम्ही कोणाला बाता करता, कोणाला गोष्टी करता. आता आपण 4 माणसं बसलो तर गाठी सोडून देतो, गप्पा मारून बसतो, आहे की नाही. तर ते काय म्हणते बाई, तुम्ही कोणाला बोलता. मग हा काय म्हणतो,
पृथ्वी हमारी शेज सवारी, ही पृथ्वीच माझी शेज सवारी आहे. कुठं झोप आली त्या ठिकाणी झोपून जायचं आहे की नाही. निंद न मागे बिछाना, भूक न मागे सलोना. भूक लागली तर भाजी सुद्धा लागत नाही आणि झोप आली तर बिछाना लागत नाही. तो म्हणतो माझी पृथ्वी ही शेज सवारी आहे. पृथ्वी हमारी शेज सवारी, झोली पुरावे भत्ता. कृष्ण हमारी पृथ्वी हमारी शेज सवारी. कौन? हाँ, पृथ्वी हमारी शेज सवार, पोथी से करेगी बाता. म्हणजे आम्हाला करमत नसतं, पोथी आहे आमच्याजवळ, पोथीला आम्ही वाचत राहतो. म्हणजे पोथीतून प्रश्न उत्तर करत राहतो, पोथीला बाता करतो. अशा प्रकारचं उत्तर दिल्यानंतर ती बाई असणारी शरण आली साधूला आणि मी तुमचा अंत पाहिला आणि तुम्ही खरे साधू आहे. अशा प्रकारचा साधू असा पाहिजे. नाहीतर साधू सुद्धा कसा पाहिजे? सहज मिले सो दूध बराबर, सहज मिले सो दूध बराबर, मांग ले सो पानी, खींच ले सो खून बराबर, ये संतों की वाणी. साधू कसा पाहिजे? सहज मिले सो दूध बराबर. आता आम्ही आलो तुमच्या घरी आणि तुम्ही आम्हाला पूजा केली, 50 रुपये 100 रुपये पूजा केली किंवा पायलेवर माल दिला, 10 किलो 20 किलो माल दिला, ते सहज मिळालं. ती दुधासारखी भिक्षा आहे, ती भिक्षा दुधासारखी आहे. मांग लिए सो पाणी, 10 किलो दिलं आम्ही 20 किलो जर मागितलं तुम्हाला, 100 रुपये दिले आम्ही 200 रुपये जर मागितले तर ते पाण्यासारखी भिक्षा आहे, ती भिक्षा पाण्यासारखी आहे. आणि खींचले सो खून बराबर, खिचून जर भिक्षा घेतली तर ती रक्तासारखी भिक्षा आहे. अशा प्रकारचा साधू सुद्धा अशाच प्रकारचा पाहिजे की खिचून घेणार नाही पाहिजे. सहज गती जर मिळालं तर ते दान अगदी महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या स्वामींनी सुद्धा असाच प्रकार केलेला आहे. भिक्षा मागायची, गावगाव जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन धर्म निरूपण करायचं. स्वतः हातामध्ये भिक्षा मागायची. आपण आचरीजे आणि काच आचराय लावीजे. म्हणजे आपण स्वतः आचरण केलं अगोदर आणि नंतर भक्तजनाला करायला लावलं. अशा प्रकारचं आमच्या स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या परमेश्वराचं साधनाकडून साध्याकडे जायचं आहे. साधन म्हणजे काय? हे अधिकरण जे आहेत, संत महंत जे आहेत, हे साधन आहे. साधन जसं आपल्याला वाशिमला जायचं तर ऑटो पाहिजे, गाडी पाहिजे, काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळे आपण साधन म्हणजे ते साधन झालं. तसं हे गाडी आपली वाहन, आणि त्याच्यापासून आपण कुठं जाऊ शकतो? त्या वाशिमला म्हणा, अकोल्याला म्हणा, कुठंतरी जाऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला कुठं जायचं? परमेश्वराचं जे ठिकाण आहे, साध्य प्राप्त करायचं. साध्य प्राप्त करण्याचं हे ध्येय आपण धरलं पाहिजे. आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जननी शयनम, अशा प्रकारचा मानवा पंथाचा एकच संदेश आहे की पुन्हा जन्म नको, पुन्हा जन्म नको. जन्म झाला त्या ठिकाणी मरण आहे, जन्म आहे तर मरण आहे. तर जन्म चुकवणं आपल्या हाती आहे, पण मरण चुकविणं आपल्या हातामध्ये नाही. कारण जन्माला आल्यानंतर मरण चुकणारच नाही, पण जन्म मात्र चुकू शकतो. जन्म कसा चुकतो? गोपालकृष्णानं म्हटलेलं आहे की अनन्य चिंतयंतो माम ए जना पर्युपासते. अनन्य भक्ती माझी कर तर तुझा जन्म होणार नाही. नाहीतर आपण देवतेची भक्ती करतो तर ती भक्ती कशी आहे? तेतम हुत्वा स्वर्गलोकम विशालम क्षुण्य पुण्य मृत्युलोकम विशंती. गोपालकृष्ण परमात्मा काय म्हणतात? पुण्य आचरल्यामुळं स्वर्गाची प्राप्ती भेटते आणि पुण्य संपलं की पुन्हा मृत्युलोकामध्ये यावं लागते. आणि म्हणून माझं ठिकाण कसं आहे? न तद्भासयते सूर्यो न शंखो न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माझं ठिकाण असं आहे, चंद्र सुद्धा प्रकाशित करू शकत नाही. परमेश्वराचं ठिकाण कसं आहे? स्वयंप्रकाश आहे. स्वयं म्हणजे स्वतःचा प्रकाश आहे त्या ठिकाणी. आणि परमेश्वराचं ठिकाण मायेच्या पलीकडे म्हणजे 10वं ठिकाण आहे. आणि हे चंद्र सूर्य तर 4थ्या ठिकाणावर आहे. त्याच्यापेक्षा 6 ठिकाण वर परमेश्वराचे ठिकाण आहे. म्हणून गोपालकृष्ण काय म्हणतात? न तद्भासयते सूर्यो न शंखो न पावक यद्गत्वा न निवर्तन्ते. म्हणजे एकदा माझ्या पदाला आल्यानंतर त्या ठिकाणून पतन होणार नाही, अशा प्रकारचं माझं ठिकाण आहे. आणि म्हणून आमच्या मानवा पंथाचा एकच सिद्धांत आहे की या चतुर्युग म्हणजे जारज अंडज स्वेदज उद्भज
या प्रकारचे 4 खाणी आहेत, त्याच्यामध्ये जन्म नको, 84 लक्ष योनी फिरणं नको, आणि त्या परमेश्वराचं साध्य आपल्याला भेटायला पाहिजे. नाहीतर देवतेचं फळ मिळते. आपण कोणाची चाकरी केली तर आपल्याला फळ देणारच आहे. देवता सुख देतील, संतती देतील, संपत्ती देतील, पण मोक्ष देणारे नाही. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जीव अर्जक. जीव कसा आहे? अर्जकत्व जोडणारा आहे. पाप आणि पुण्य हे जोडणारं आहे, आणि त्याचं फळ देवता देणारी आहे. त्याचं फळ देवता देते, परमेश्वर देत नाही. परमेश्वराने फक्त लावून दिलेलं आहे. सर्व एकदा सृष्टी निर्माण केली, प्रत्येक दुकानदार टाकून दिले, आणि त्या दुकानावर जसं एखादा वडील आहे, वडिलांना मुलांना एखादं दुकान टाकून दिलं, तुझा व्यवहार पाहावा. तशा प्रकारचं परमेश्वराने काय केलेलं आहे? सृष्टी निर्माण केली. सुखरूप फळ देणारी देवता वेगळी आहे, दुःखरूप फळ देणारी देवता वेगळी आहे, मोक्ष देणारा वेगळाच आहे. अशा प्रकारचा आहे. म्हणून जीव अर्जक आहे. जीव अर्जकत्व जोडतो, म्हणजे कर्म अकर्म करून, क्रियाकर्म करून, संत रूप क्रिया असंत रूप क्रिया करून पाप आणि पुण्याची जोड करतो, आणि त्याचं फळ देवता देणारी असते. देवता फळदाती, म्हणजे देवता फळ देणारी आहे. आणि माया संलग्न आहे आपल्या जीवामध्ये. एक संलग्न म्हणजे चेष्टकत्व करणार आहे. आपल्याला नुसता जीव काही करू शकत नाही. आपल्याला जर एखादं सकाळी काही काम करायचं असलं आणि याच्यामध्ये झोपलो आपण, तर त्या ठिकाणी ते जाग करणारं ते संलग्न आहे. संलग्न वाईट काम करण्याकरता ते संलग्न पुढे होते, आणि चांगल्या देवाधर्माकडे जाण्याकरता जीव पुढे होतो. म्हणून ते जीवाचं आणि संलग्नाचं, जसं आपण जीव आणि शिव म्हणतो, जीव शिव म्हणतो की नाही, तसं जीव आणि संलग्न आपल्या ठिकाणी आहे. ते संलग्न चेष्टकत्व करते, म्हणून संलग्न व्यापार करणारा आहे. आणि परमेश्वर एकच कार्य करतात की परमेश्वर मोक्षदाता. परमेश्वर फक्त मोक्षच देतात, दुसरं काहीही देत नाही. आणि कोणाचं घेऊन कोणाला देणार? आपण जे अर्जकत्व केलेलं आहे ते आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून एका ठिकाणी राजाने काय केलं होतं की हे 18 पुराणं, 6 शास्त्र एवढे जे आहेत त्याच्यापेक्षा कमी करा म्हणले, कमी. मग प्रत्येक विद्वान पंडितांना कमी कमी करत आले. मग एक विद्वान पंडित म्हणला, फक्त एकाच गोळीमध्ये सगळं येतं म्हणले. काय म्हणले? या जगामध्ये फुकट काहीही भेटत नाही. बस एवढंच पाठ झालं तर बस झालं म्हणले. 6 शास्त्र 18 पुराण वाचायची काही गरज नाही, कारण या जगामध्ये फुकट काहीही भेटत नाही. आणि खरंच फुकट काही भेटत नाही. केल्याशिवाय काहीतरी करा. पापरूप कर्म केले तर तुम्हाला नरकात जोडल्या जातील, पुण्यरूप कर्म केले तर तुम्हाला देवतेची म्हणा किंवा परमेश्वराची म्हणा, जे जे तुम्ही ज्या ज्या देवतेची भक्ती करसाल त्या त्या देवतेला जासाल. यांती देवव्रता देवान पितृयांती पितृव्रता भूतान यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपिमाम. गोपालकृष्ण म्हणतात, जसं जसं तुम्ही देवतेची भक्ती करसाल देवतेला प्राप्त होसाल, मंत्र तंत्र करसाल तर भूत योनीला जासाल, आणि माझी जर भक्ती करसाल तर मला प्राप्त होसाल. अशा प्रकारचं परमेश्वरानं ठामपणानं सांगितलं आहे. आणि म्हणून एका परमेश्वराची आपण भक्ती करायला पाहिजे. एका परमेश्वराशिवाय आपण दुसऱ्याला शरण जाऊ नये. म्हणून ही अनन्य भक्ती आहे आमची. एका परमेश्वराची भक्ती आहे. देवतेचा आम्हाला विरोध नाही, देवतेचा विरोध नाही. त्याच्यावर एक सांगतो तुम्हाला, आमच्या स्वामीला देवतेबद्दल कोणताच विरोध नाही, उलट अभिमान आहे. उलट अभिमान आहे देवतेचा. एका ठिकाणी असं एक चरित्र सांगतो तुम्हाला. वेरूळला स्वामी होते आमचे. वेरूळला लेण्यामध्ये 800 वर्षाचा पूर्वीचा इतिहास आहे. आणि त्या वेरूळला असताना काही भक्तजन बरोबर होते, आणि त्याच्यामध्ये पद्मनाभी नावाचा एक शिष्य स्वामीच्या सन्निधानामध्ये होता. तर पद्मनाभी असणारा कपडे धुण्याकरता म्हणून एका ओढ्यावर गेलेला आहे, आणि तिकडे काही संन्यासी होते. त्या संन्यासाचा शिष्य पण तिथं आलेला आहे त्या ओढ्यावर. आणि त्या संन्यासाचा शिष्य आला आणि हे सुद्धा तिथं गेलेले आहेत. दोघांचे एकमेका ठिकाणी भेट झाली. आंघोळी झाल्या, कपडे धुणं झाले, कपडे वाळवायले, आणि कपडे वाळत नाही तोपर्यंत गप्पा चालल्या त्यांच्या. मग त्या संन्यासाचे शिष्य जे होते त्यांनी विचारलं, तुम्ही कुठले आहेत? मग हे म्हणतो, आम्ही चक्रधर स्वामीचे शिष्य आहेत, आमचे गुरु चक्रधर स्वामी आहेत. मग त्यांनी विचारलं, तुमच्या गुरुचं नाव काय आहे? मग ते म्हणले, आमच्या गुरुचं नाव परमानुभव देव. काय म्हणले ते? परमानुभव देव. मग हा जरा विचक्षण बुद्धीचा होता.
मग याने त्या शब्दाचा अर्थ वेगळा केला. मग ते म्हणले तुमच्या गुरुचं नाव प्रमानुभव देव आहे, तर तुमच्या गुरुला अनु रेणू प्रमाणू. अनु म्हणजे मोठा, अनु म्हणजे मोठा, रेणू म्हणजे छोटा आणि प्रमाणू म्हणजे एकदम बारीक रज्जी. मग तुमच्या गुरुला रज्जीसारखं ज्ञान आहे का? तुमच्या गुरुला प्रमाणू म्हणजे रज्जीसारखं ज्ञान आहे का? म्हणून प्रमानुभव देव आहे तुमच्या गुरुचं नाव. मग त्या शिष्याला राग आला, आपल्या गुरुला असं म्हणायला आहे, नाराज झाले. आणि मग ते जिकडे गेले हे इकडे आले. आमचे स्वामी अंतर्यामी अंतर्ज्ञानी आहेत, सर्वज्ञ आहेत, सर्व जाणणारे. आमच्या स्वामींनी जाणलं, हा अंतकरण दुखून आला. मग तो शिष्या तिकडे गेला आणि गुरुला सांगतो की तुमचं नाव विचारलं, मी प्रमानुभव देव सांगितलं. आणि त्यांनी मग अनु रेणू प्रमाणू, मग तुमच्या गुरुला प्रमाणू एवढं ज्ञान आहे का असे म्हणले. मग ते गुरु काय म्हणले, त्यांच्या गुरुची श्रद्धा आपल्यावर नाही, त्यांच्या गुरुची श्रद्धा आपल्यावर नाही तर त्यांची श्रद्धा कशी राहिली शिष्याची, असे ते गुरु बोलले. पण इथं स्वामींनी जाणलं, अंतर्ज्ञानी होते. आता हा जीव होता, कोणता त्याचा गुरु असणारा जीव होता, त्याने शब्दाला उतरून ते सुद्धा भडकला मग तिकडं. पण स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे परमेश्वर ते परमेश्वरच असतात. म्हणून याच्यामध्ये जीवाची देवतेची परमेश्वराची तुलना कशी आहे पहा. परमेश्वराने जाणलं तिकडं, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रवर्ती स्वामींनी जाणलं, हा अंतकरण दुखून आलेला आहे. मग बाईसाला म्हणतात दार लावून ठेवा, त्याला मध्ये घेऊ नका, त्या पद्मनाभीला मध्ये येऊ देऊ नका. उन्हाळा दिवस आहे, कडक ऊन झालेला आहे, पाय पोळायला लागलेले आहेत, दार लावून घेतलेला आहे. मधून बाहेरून थापा मारायला लागलेला आहे पद्मनाभी, भूक लागलेली आहे आणि दार उघडा करू म्हणतो. मग स्वामीचं त्या ठिकाणी सूत्र निर्माण झालं. जसे गीतेमधले श्लोक आहेत गोपाल कृष्णाच्या मुखातले निघालेले, तसे आमच्या स्वामीचे सूत्र आहेत. मग स्वामी म्हणतात बाई हा चैतन्य पोळून आला, म्हणजे हा एका महात्म्याचं अंतकरण दुखून आलेलं आहे, याचं तोंड पाहायचं नाही मला, याचं मी तोंड पाहणार नाही. एवढे उदास झाले. त्याच्यावरून लक्षात घ्या की आमच्या स्वामीला दुसऱ्याचा किती अभिमान आहे. शब्दाने सुद्धा दुखवू नका. म्हणून देव म्हणतात हा अंतकरण दुखून आला, याचं मी तोंड पाहणार नाही. पण बाईसा विनंती करते, बाबा त्याचे पाय पोळत असतील, भूक लागली असेल, त्याला मध्ये घ्या, त्याला जीव घालू आणि मग काय शिक्षा द्यायची ती द्या. स्वामी ऐकायला तयार नाही. मग स्वामी एकच म्हणतात, त्याला त्या गुरुजवळ जाय म्हणाव आणि तिथं जाऊन अंगाला शेण माती लाव, अंगाला शेण माती लाव, त्याला शरण जा आणि शरण जाऊन चुकलो म्हणून त्याला प्राश्चित कर त्या ठिकाणी जाऊन, आणि त्यांना इथं घेऊन ये. आणि त्यांनी असं म्हटलं पाहिजे की हा माझा आहे, माझा आहे म्हणून तुमच्याजवळ ठेवा. असं जर म्हणले तर मी त्याला मध्ये घेईन. आता कोणी ऐकेल का? आपल्या मुलाला जर एखादं सिगरेट पिऊ नको किंवा पुडी खाऊ नको म्हणलं तर ऐकेल का? पण तो पद्मनाभी असणारा बाईसानं सांगितलं त्याप्रमाणे गेला आणि त्या गुरुच्या ठिकाणी त्या प्रमानुभव देवाजवळ गेलेला आहे. शेण माती अंगाला लावलेली आहे आणि त्या साष्टांग दंडवत घातला, त्या ठिकाणी माफी मागितली. तेव्हा त्या गुरुच्या मनातलं गेलं. त्यावेळेला त्या गुरुला सुद्धा असं वाटलं आपण जीवच आहेत, आपण जीव आहेत, ते परमेश्वर आहेत. त्या परमेश्वराला काही सांगितलं नाही कोणी. म्हणून परमेश्वरामध्ये, जीवामध्ये किंवा देवतेमध्ये आणि परमेश्वरामध्ये असा फरक असतो. आपण रेणुकेला देवी मानतो, रेणुकेला दैवत मानतो. आराध्य दैवत कोणाचं असेल त्याला मानायला काही हरकत नाही, ती फळ देईलच तुम्हाला, पण परमेश्वराचं फळ तुम्हाला देऊ शकणार नाही. आणि म्हणून तो त्या ठिकाणी शरण गेलेला आहे आणि त्यांना प्रार्थना करतो, तुम्ही माझ्याबरोबर चला आणि तुम्ही माझ्याबरोबर आल्यानंतर मला माझे स्वामी, माझे देव मला पदरात घेतील, दार उघडतील. म्हणून तो स्वतः पद्मनाभी आपटे ते प्रमानुभव देव असणारे ते स्वतः आले त्यांच्याबरोबर आणि स्वामीची प्रार्थना करून हा माझा आहे आणि माझा म्हणून तुमच्याजवळ ठेवा, अशा प्रकारचं म्हणून त्या ठिकाणी केलं. मग आपण त्या लोकांमध्ये चर्चा आहे की मानव लोकांमध्ये आपला देवतेचा तिरस्कार करतात. म्हणजे आम्ही अजिबात तिरस्कार करत नाही. ज्या ठिकाणी दैवत मानलेलं असेल त्या ठिकाणी आम्हाला थुकायची किंवा लघवी करायची सुद्धा परवानगी नाही. इतक्यापर्यंत आम्ही आदर मानतो. आणि हे देवी देवता तर कुठं मानलेले असतात. आपण कोण्या देवाची
मान्यता करतो, त्याचं आराधना कोण्या देवाची करतो त्याची तरी आपण तुलना करायला पाहिजे. आणि म्हणून आमच्यामध्ये आम्ही निंदा कोणाची करत नाही, भक्ती कोणाची करा, पण त्याच्यामध्ये सार निवडा, त्याच्यामध्ये सार निवडा. सार निवडलं नाहीतर त्या मागं सांगितलं तहान लागली वासराला दिलं टाकून, ही अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धेमध्ये गुरफटून गेलेला आहे. आणि म्हणूनच हा ज्ञानामृत सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि ज्ञानामुळं आपल्या अंतकरणाची शुद्धता होते आणि अंतकरण शुद्ध झाल्यानंतर अंतकरणाला ओलावा येतो आणि अंतकरणाला ओलावा आल्यानंतर आपण परमेश्वराकडे जाऊ शकतो. म्हणून बंधूंनो, साधू जे असतात, एका राजाने काय केलेलं आहे, एका गावामध्ये मोठं मंदिर बांधलं आणि मंदिर बांधल्यानंतर राजा म्हटल्यानंतर काय मूर्ती स्थापना केली, मंदिर केलं आणि मंदिर केल्यानंतर प्रधानाला आज्ञा दिली की या मंदिरामध्ये आपल्याला पुजारी ठेवायचा आहे, या मंदिरामध्ये देवाची सेवा करण्याकरता पुजारी पाहिजे. कारण शेतकऱ्याकडून किंवा आपल्याकडून देवाची सेवा होणार नाही, दुपारची मंगळारती त्या ठिकाणचे अवसर होणार नाही, म्हणून एखादे साधू त्या ठिकाणी पाहिजे. तर ते साधू असा पाहिजे की ते 3 प्रश्नाचं माझं उत्तर देईल, त्याला मी हे मंदिर आणि 12 गाव जहागिरी देऊन टाकेल, अशा प्रकारचं प्रधानाला सांगितलं. आणि प्रधानानं दौंडी दिली, मग सगळ्या गावोगाव दौंडी दिली. अशा प्रकारचे राजाचे 3 प्रश्न आहेत आणि 3 प्रश्नाचं उत्तर जो देईल त्याला ते मंदिर आणि 12 गाव जहागिरी देण्यात येईल. तारीख वगैरे सर्व काही दिलं, मंडप टाकले, आचारी लावले स्वयंपाकाला, सर्व लोक जमा झाले. मग विद्वान पंडित त्या ठिकाणी आले, सर्व पंडित लोकाला जागा बसण्याची वेगळी केली. मग राजे आले, राजे दरबार, मग राजा खाली थोडाच बसणारा असतो, राजा सिंहासनावर बसला आणि सिंहासनावर बसल्यानंतर प्रधान असा खाली आहे, इकडे पंडित लोक, इकडे बाया बसलेल्या आहेत, इकडे माणसं बसलेली आहेत. मग राजाचे प्रश्न कोणते असतील व असे 3 प्रश्न, आणि 3 प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर ही 12 गाव जहागिरी आणि मंदिर देणार आहे त्यांना, असे कोणते पंडितात कोण जिंकले पाहू. सगळे लोक आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग प्रधानाला सांगितलं, प्रधानजी म्हणतात राज्य सरकार सर्व विद्वान पंडित आलेले आहेत, सभा जमलेली आहे, तुमचे प्रश्न कोणते आहेत ते सांगा. मग राजा म्हणतो, या जगामध्ये देव आहे तर कुठे आहे, या जगात देव आहे तर कुठे आहे, हे पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, देव आहे तर कुणीकडे पाहतो, देव आहे तर कुणीकडे पाहतो, 2 प्रश्न. आणि तिसरा प्रश्न आहे, देव आहे तर काय करतो, देव आहे तर काय करतो, हे 3 प्रश्न त्या राजाचे. मग त्या प्रधानानं सांगितलं, प्रधानानं पुकारलं मोठ्याने. मग राजाचे प्रश्न असे आहेत म्हणले, देव आहे तर कुठे आहे. मग त्याच्यामधलं एक विद्वान पंडित उठले आणि ते म्हणते, मी प्रश्नाचं उत्तर देतो त्या. मग द्या म्हणले. मग त्यांनी काय केलं, एक टेबल आणा म्हणले, टेबल. मग टेबल आणला, एक भांड्यामध्ये दूध आणा म्हणले, दूध. मग ते भांड्यामध्ये दूध आणून ठेवलं. मग ते राजाला विचारलं, हे काय आहे, हे म्हणले भांड्यामध्ये दूध आहे. या दुधापासून ऐकू येते आपल्याला, हो येते, थोडं पुढे या. तर या दुधापासून काय होते, ते राजा म्हणला, दुधापासून दूध विरुद्ध टाकलं की दही होते, दह्यापासून काय होते, ताक होते, आणि ताकापासून लोणी होते, आणि लोणी काढल्यानंतर त्याचं कढवल्यानंतर तूप होते, आणि तूप झाल्यानंतर त्याची प्रक्रिया चांगली होती. आणि तूप कसं काढावं लागते, वाकडं बोट करून, असं वाकडं बोट करून काढावं लागते ना. मग ते म्हणले, जसं हे दूध आहे, दुधापासून इतक्या वस्तू बनतात, तशा प्रकारचं परमेश्वर आहे. तर परमेश्वर शास्त्रामुळे समजते आपल्याला, शास्त्रामुळे समजतं. एवढा मोठा अर्जुन होता, अर्जुनाला सुद्धा ते परमेश्वराचं, आपल्या कृष्ण परमात्माला भाऊ किंवा आपला दोस्त असं समजत होता. आणि ज्या वेळेला दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम,
दिव्य दृष्टी दिली आणि त्यावेळेला विश्वरूप दिसलं. मग त्याला दिव्य दृष्टी, आपल्या चर्मचक्षुला काही दिसत नाही आणि म्हणून ज्ञानानं परमेश्वराला पाहावं लागते. आपल्याला ज्ञान दृष्टी पाहिजे आणि म्हणून त्या राजाला सांगितलं, जसं त्या दुधाचं दही करावं लागते, त्याला आंबट करून नासावं लागते आधी आणि नासविल्यानंतर पुन्हा शुद्धीकरण करावं लागते, पुन्हा त्याचं तूप होते. तसं या शरीरामध्ये आपण जीव आहे आणि जीवाला सुद्धा असं वाईट व्यसनं लागतात आणि वाईट व्यसन लागल्यानंतर त्यांनी प्राश्चित्य केलं, धर्माला लागला, तर त्याला परमेश्वर कसा आहे हा समजतो. मग असा परमेश्वर आहे म्हणतो. या ठिकाणी परमेश्वर आहे, तसा सर्व ठिकाणी परमेश्वर आहे. जळी काष्टी पाशानी सर्व ठिकाणी परमेश्वर आहे. मग एक प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरा प्रश्न, परमेश्वर आहे तर कुठे पाहतो? त्याने सांगितले एक मेणबत्ती आणा. मेणबत्ती ठेवली, त्याला लावली काडी. मग राजाला विचारल्याचा प्रकाश कोणीकडे पडायला? पूर्व दिशेला आहे का, उत्तर दिशेला आहे का, दक्षिण दिशेला आहे का, कसा आहे? राजा म्हणला सर्वीकडेच आहे. मग ते गुरु म्हणले, ते विद्वान पंडित म्हणले, तसा परमेश्वर सर्वालाच पाहतो. पाप्याला पाहतो, पुण्य करणाऱ्याला पाहतो, पण पाप्याला फळ ते देवतेला द्यायला होतो आणि पुण्य करणाऱ्याचं फळ वेगळं आहे. अशा प्रकारचा परमेश्वर सगळीकडे नजर आहे म्हणतात त्याची. अशा प्रकारचा परमेश्वर. 2 प्रश्न गेले. आता तिसरा प्रश्न राहिला की परमेश्वर आहे तर काय करतो? मग त्यावेळेला मात्र तो पंडित म्हणतो, राजे सरकार, प्रश्न विचारणारे तुम्ही आणि उत्तर सांगणारे आम्ही. मग प्रश्न विचारणारा कोण आहे? विद्यार्थी. प्रश्न विचारणारा शिष्य आणि उत्तर सांगणारा गुरु. मग गुरु खाली आहे, शिष्यावर आहे. अगोदर शिष्याने खाली यायला पाहिजे आणि गुरुनं वर बसायला पाहिजे, मग प्रश्न विचारा. राजाला मानावं लागलं. जे खरं आहे ते मानावंच लागतंय. त्यावेळेला राजा सरकून असणारे खाली उतरला, खाली बसला आणि त्याने राजाने विनंती केली, आता तुम्ही वर बसा. मग ते वर बसल्यानंतर तिसरा प्रश्न कोणता आहे? तर परमेश्वर आहे तर काय करतो? मग त्या गुरुने सांगितलं, परमेश्वर हेच करतो, वरच्याला खाली आणतो आणि खालच्याला वर नेतो. काय करतो? खालच्याला वर नेतो, वरच्याला खाली. म्हणजे एवढा राजा असताना सुद्धा त्याला खाली बसवलं आणि ज्याला ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे, मोक्ष मार्गाचं ज्ञान आहे, त्याला वर बसवतो. अशा प्रकारचा परमेश्वर आहे. त्याचे प्रश्न मिटले आणि त्याला ते मंदिर देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं परमेश्वर करत असतात आणि म्हणून हेच आपण करायचं आहे. अशा प्रकारचं आहे. म्हणून या ठिकाणी हा सत्संग चालतो आणि सत्संग म्हणजे सत म्हणजे चांगलं आणि संगत म्हणजे संगत करना अच्छे कुतो बडत बडत जाय, संगत करना गधे की तो दो दो लाता. अशा प्रकारचं सत्संगती करा, एकमेका ठिकाणी या आणि शेवट जाता जाता बदल काय. तर अजून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. आपलं ध्येय काय आहे? आपलं ध्येय परमेश्वराकडे जायचं आहे की नाही? मग आता परमेश्वर जाण्याकरता अडथळे सुद्धा बरेच असतात. म्हणून आमच्या स्वामीने एक दृष्टांत दिलेला आहे. तारेवरचं डोंबारी. जसा डोंबारी एखाद्या गावामध्ये येतो आपल्या आणि ती बाई आणि तो मालक दोन्ही असतात, एक लेकरू असते त्यांच्याबरोबर आणि 4 येळू. ते 2 येळू अशी बांधते, 2 येळू अशी बांधते, मध्ये तार त्याला बांधायचा आणि त्याचा पक्का बांधायचा आणि त्या लेकराला वर चढवायचं आणि खाली एक कपडा आथरायचा आणि कपडा आथरून ढोलकी वाजवायची आणि त्याला वर पाठवायचं त्या लेकराला आणि त्याच्या हातामध्ये काठी देऊन एक पाय पुढं, एक पाय पुढं, एक पाय पुढं, एक पाय पुढं असं करत करत जातो. म्हणून आमचे स्वामी काय म्हणतात, तारेवरचा दृष्टांत आहे ते. तर ते डोंबारी आपल्या लेकराला पोटाची खळगी भरण्याकरता त्या लेकराला वर पाठवतो आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. आणि मग ते काय करतं लेकरू? तारावर गेल्यानंतर अंगाचे लघुत्व, बुद्धीचे कौशल्य, अंगाचं लघुत्व म्हणजे अंगाचं बॅलन्स पाहतो आणि बुद्धीचं कौशल्य म्हणजे बुद्धीची कौशल्य वापरतो. तिथं चतुरपणा वापरतो लेकरू. डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे. परमेश्वर काय म्हणतात आमचे सर्वज्ञ श्रीचक स्वामी? डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे, सभेकडे न पाहे, आपल्याकडे न पाहे. ते लेकरू काय करतंय? डावीकडे पाहत नाही,
उजवीकडे पाहत नाही, सभा कोणती बसली त्या सभेकडे सुद्धा पाहत नाही, आणि आपल्या शरीराकडे सुद्धा पाहत नाही. अंगाचं लघुत्व आणि बुद्धीचे कौशल्य त्या ठिकाणी दोनच गोष्टी याच्यामध्ये असतात. फक्त तिकडं पुढचं टोक त्याच्या लक्षामध्ये आणते आणि पाय देत देत काठीचं बॅलन्स पाहत पाहत पुढच्या टोकापर्यंत जाते आणि पुढच्या टोकावरून खाली उडी मारल्याबरोबर लोक टाळ्या वाजवतात आणि त्याला दाय पसाय देतात. तसं आणि तेच जर डावीकडे पाहिलं असतं, उजवीकडे पाहिलं असतं, सभेकडे पाहिलं असतं, अंगाकडे पाहिलं असतं तर पडला असता. आणि पडल्यानंतर हाड गुड नुरे देव म्हणतात, पडल्यानंतर त्याचं हाड हे मोडलं असतं. आणि दृष्टपर तर हाड मोडलं असतं आणि अदृष्टपर त्याला कोणी जे द्यायचं आहे ते सुद्धा कोणी दिलं नसतं. आहे की नाही? जे दान द्यायचं होतं ते दिलं नसतं. म्हणून हा जीव जन्माला आल्यानंतर जसं ते लेकरू डोंबाऱ्याचं त्या पुढच्या ध्येयाकडे पाहतं शेवटचा टोक गाठण्याकरता, तसं आपण सुद्धा जन्माला आल्यानंतर ह्या जगामध्ये सर्वच काही आहे. जगामध्ये नाना प्रकारचे दोष म्हणा, नाना प्रकारचे विकल्प म्हणा, नाना प्रकारच्या देवता भक्ती म्हणा, नाना प्रकारचे व्यसन म्हणा, हे सर्वच आहे. आणि म्हणून ते डावीकडं उजवीकडं सभेकडं हे ते आहे. व्यसन म्हणा, भक्ती म्हणा, कोणाची भक्ती करायची, व्यसन कसे आहेत, आणि ते जर केले तर आपण ते ध्येय गाठणार नाही. हाड गुड नुरे म्हणजे जे मुद्दल आहे ते तर गेलंच गेलं, पण थोडं काही साचलेले कणव ती सुद्धा उरणार नाही परमेश्वराचे. आणि कणव म्हणजे क्यू ही सुद्धा परमेश्वराला येणार नाही. म्हणून आता तर या युगामध्ये व्यसन खूप वाढलेले आहेत. म्हणून आताची संस्कृती आपण व्यसना अधीन झालेलो आहोत आणि व्यसनावर आपण आत्महत्या वाढलेल्या आहेत. या आत्महत्येला सुद्धा आपण जबाबदार आहेत. आत्महत्या सुद्धा रोखल्या पाहिजे. आई वडिलाची सेवा झाली पाहिजे. आहे की नाही? व्यसनापासून परावृत्त करण्याचा आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि ही जर आपण संधी केली तर आपलं काहीतरी जीवन सुखकर जाईल. आणि म्हणून एक जाता जाता तुम्हाला हा नरदेह कसा आहे. एक राजा असतो, नीतिमंत राजा, सर्वांचं सुखदुःख जाणणारा, आणि तो रोज काय करतो, एका गल्लीमध्ये रोज रात्री 12च्या पुढे फिरायला जातो प्रधानाला घेऊन. एका गल्लीमध्ये जायचं, दुसऱ्या गल्लीमध्ये दुसऱ्या दिवशी जायचं, तिसऱ्या गल्लीमध्ये तिसऱ्या दिवशी जायचं आणि कोणाचं सुखदुःख काय पाहायचं. एका गल्लीमध्ये गेलेला आहे आणि एका गल्लीमध्ये गेल्यानंतर एक भंग्याचं घर आहे. महिला साफ करणारे पहिले होते, तर त्याच्या घरी रात्री भांडण चालू होतं 2-3च्या अंदाजामध्ये समजा. आणि मग ते आले आणि दुसऱ्या दिवशी त्याला बोलवण्यात आलं सभेमध्ये. दोघायला बोलवलं. भांडण का केलं तुमचं? घरात काही नव्हतं, म्हणजे जेवायला काही केलं नाही आणि म्हणून भांडणं चालू होते. मग ती बाई सांगू लागली, काय आणूनच दिलं नाही, मी काय करणार आहे? आणून दिलं तर मी करणार, मी कुठून आणू? राजाने एक टोपली दिली. राजाने काय केलं, एक टोपली दिली. ही टोपली घेऊन जा. गेला टोपली घेऊन. मग हा जीव कसा आहे, याने ही टोपली, पहिली टोपली खराब झाल्यामुळं ही टोपली मैला वाहण्याकरता केली. ही टोपली जी दिलेली ती मैला वाहण्याकरता केली. आणि मैला वाहून वाहून ती मग मैला वाहण्याची टोपली घरामध्ये काय ठेवत नाही, बाहेर ठेवतात. बाहेर ठेवली. पावसाळा दिवस होता. पाऊस पडू लागला आणि पावसाची धार त्या टोपलीवर पडू लागली. पुन्हा राजाची स्वारी तिकडे गेली. पुन्हा राजा स्वारी तिकडे गेली की टोपली दिसली तिथं. प्रधानाला सांगितलं, ही टोपली घ्या आपल्या राजदरबारामध्ये. ती टोपली राजदरबारामध्ये आणली. पुन्हा त्या भंग्याला बोलवण्यात आलं. तुम्हाला टोपली दिलेली काय केली? ते म्हणले, मी मैला वाहला करता केली. अरे म्हणले, ती टोपली सोन्याच्या तारानं गुंतलेली आहे. एक एक तार जर तू मोडून खाल्ला तुला जिंदगीर पर पुरला असतं, आणि तू ते मैला वाहण्याकरता टोपली केली. म्हणजे अशा प्रकारची बुद्धी आपली मलिन होत जात असते. मग त्याला काय दिलं हे सुद्धा समजलेलं नाही. म्हणून आपलं हे शरीर हे सोन्याचं टोपलं आहे. मग याच्यामध्ये आपण काय टाकायला पाहिजे? हे शरीरामुळेच आपल्याला सर्व काही भेटल्या जातात. हे माध्यम आहे. हे परमेश्वराचं नामस्मरण्याकरता तोंड आहे. डोळे हे पाहण्याकरता डोळे आहेत, चांगलं काय पाहण्याकरता डोळे आहेत. हात म्हणजे दान देण्याकरता आहेत किंवा जेवण करण्याकरता हात आहेत, मारण्याकरता हात नाहीत. म्हणून आमच्या स्वामीने कोणाचं मन दुखवू नये हे सुद्धा पाप आहे.
आणि पहिलं पाप मन दुखवणं हेच पाप आहे आणि याच्यापासूनच दुसरे पाप वाढू शकतात. सुरुवात त्या पद्मनाभी देवासारखी आहे. आमच्या स्वामींनी पद्मनाभी देवाला जसं शासन केलेलं आहे तशा प्रकारचं तेच आमच्या पंथामध्ये चालू आहे. कोणाच्या अंतःकरण आम्ही दुखत नसतो आणि कोणाच्या मध्ये सुद्धा पडत नसतो. तुम्हाला वाटत सर बाबा लोक आमच्यात का येत नाहीत, आमचे भांडणं तंट का मिटवीत नाहीत, आम्ही सांगतो पण चांगल्या विचारानं आचरलं तर बरं आहे, नाही तर त्याला शासन करू शकत नाही. अशा प्रकारचं आमचं स्वामीचं तत्व आहे. आणि हे जे तुमचं सत्संग चालू आहे, किती वर्षापासून चालू आहे हे काय मला माहीत नाही. आणि तुम्ही जी जागा कोणी दिलेली असेल त्या जागेवाल्याला सुद्धा फार याच्यामधून पुण्य म्हणजे गोमट आहे. कारण एक सत्संस्कार या ठिकाणी घडतात आणि त्या निमित्तानं अन्नदान होते. त्या ठिकाणी कोणते साधू येतात, त्या ठिकाणी दानाच्या गोष्टी सांगतात, बाबा येतात. अशा प्रकारचं तुमची ही प्रगती होत राहो. वरच्यावर तुम्ही जे अन्नदान करणारे जे सहकार्य करणारे आहेत त्यांना सुद्धा परमेश्वर दाय पसाय देणारच आहे. दाय म्हणजे व्यवस्थेचे करणं, जेवढं दिलं तेवढं पुण्य भेटणं, आणि पसाय म्हणजे आघटित काहीतरी त्याच्यापेक्षा मिळणं, त्याला म्हणायचं पसाय. अशा प्रकारचं तुम्हाला परमेश्वर साधनदाता सर्वदा श्री चक्रधर स्वामी त्या क्रियेचं गोमट म्हणजे पुण्याचे फळ त्याला देणारच आहे. आणि अशाच प्रकारची क्रिया तुम्हाला सदोदित घडत जाओ एवढीच मी परमेश्वराला प्रार्थना करून, आमचे वैरागी बाबा आहे त्यांना सुद्धा आयुष्य दीर्घ आयुष्य देव. कलियुगामधलं 100 वर्ष आयुष्य आहे, ते 100 वर्ष प्राप्त. आमची आजीमाई आहे, त्या आजीमाई सुद्धा निरोगी राहो. आमचे बाबा आहे त्याने, आणि तुम्ही सुद्धा सद्भक्त, तुमचं सुद्धा सुदृढ राहो. अशा प्रकारची परमेश्वराला मी प्रार्थना करून माझं काही जे बोललं गेलेलं असेल ते जे काही चांगलं आहे ते घ्या, वाईट आहे ते सोडून द्या. जसं ताटावर मीठ सुद्धा वाढतात आणि मीठ वाढल्यानंतर लागलं तर घेतो, नाही तर मग शेवटी हात धुवायला तरी कामी येते ते मीठ. असं म्हणून तुम्ही हे सगळं श्रवण केलं. थंडीचे दिवस आहेत, या ठिकाणी आले आणि मला यांचा फोन आला. बाबाचा 2 महिन्यापासून मला बोलवलं होतं. मी सुद्धा त्या वरावर करून आलो. 4 गोष्टी मला जशा सुचल्या तशा तुम्हाला सांगितल्या. आणि अजून अशाच प्रकारचे विद्वान लोक तुम्ही बोलवत जा, मी तर काहीच नाही त्याच्यापेक्षा. अशा प्रकारचे अनेक प्रकारची वृद्धिंगत हो, तुमचा धर्म चांगला वाढो आणि एकविधा भक्ती आचरणाचा प्रयत्न करा. मनुष्य जीव हा चुकीचा पुतळा आहे, म्हणून स्वामी म्हणतात जीव सर्व दोषाचे आळे. जीव सर्व दोषाचा आळा आहे. त्या ठिकाणी साधूचं नाव घेतलं नाही, महानुभावाचं नाव घेतलं नाही, काय नाही, जीव म्हटले जीव. म्हणून जीव सर्व दोषाचे आळे. आमच्या शास्त्रामध्ये 62,500 दोष सांगितले. 62,500 एवढे दोष आपल्या जीवाच्या ठिकाणी आहेत, सर्वाच्या ठिकाणी. पण ते दोष नासण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचं मी सर्व लोकांनी मदत करत जा. धर्म जागृत व्हा आणि धर्म ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जय आहे. आणि म्हणून एवढे बोलून माझं जे बोलणं संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज की जय.